जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आणि भावी अधिकाऱ्यांनो, पोलीस भरती 2025 साठी अभ्यास करणाऱ्या उमेदवारांचे मनपूर्वक स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण SRPF गट क्रमांक 4 नागपूर पोलीस 2024 मध्ये झालेल्या पेपरचा सामान्य ज्ञान तसेच मराठी व्याकरण वरील सर्व प्रश्न हे MCQ स्वरूपात पाहणार आहोत। हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजेच तुमचा आतापर्यंत किती अभ्यास झाला आहे आणि तुमचे किती प्रश्न बरोबर येतात हे चेक करू शकाल। ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राइब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पोलीस भरतीशी संबंधित असे सगळे इम्पॉर्टंट व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओवर मिळतील। चला मग सुरू करूया। पहिला प्रश्न, आधुनिक इतिहासातील सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश कोणता? ऑप्शन आहे ए चीन, बी व्हेनेझुएला, सी भारत, डी ऑस्ट्रेलिया। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी व्हेनेझुएला। दुसरा प्रश्न, 1973 मध्ये चिपको आंदोलन कोणत्या राज्यात सुरू झाले होते? ए अरुणाचल प्रदेश, बी मिझोराम, सी आसाम, डी उत्तराखंड। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी उत्तराखंड। तिसरा प्रश्न, सुनील छेत्री कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ए हँडबॉल, बी फुटबॉल, सी व्हॉलीबॉल, डी हॉकी। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फुटबॉल। चौथा प्रश्न, अबेल पुरस्कार कोणत्या विषयासाठी दिले जाते? ए गणित, बी वैद्यकीय विज्ञान, सी भौतिकशास्त्र, डी भूगोल। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गणित। पाचवा प्रश्न, 12th फेल हा चित्रपट कोणत्या IPS अधिकारी यांच्या जीवनावर आधारित आहे? ए श्री रंजन कुमार शर्मा, बी श्री मनोज कुमार शर्मा, सी श्री विजय कुमार, डी श्री हेमंत करकरे। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी श्री मनोज कुमार शर्मा। सहावा प्रश्न, अर्थशास्त्राचा जनक म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख करावा लागेल? ए लॉर्ड केन्स, बी जॉन मिल, सी ॲडम स्मिथ, डी थॉमस मार्शल। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ॲडम स्मिथ। सातवा प्रश्न, ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ए महात्मा गांधी, बी सरदार वल्लभभाई पटेल, सी पंडित जवाहरलाल नेहरू, डी सुभाषचंद्र बोस। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पंडित जवाहरलाल नेहरू। आठवा प्रश्न, मराठीतील पहिले साप्ताहिक दर्पण कोणी सुरू केले होते? ए बाळाशास्त्री जांभेकर, बी नानासाहेब पारुलेकर, सी गोपाळ गणेश आगरकर, डी बाळ गंगाधर टिळक। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बाळाशास्त्री जांभेकर। नववा प्रश्न, भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला? ए कलपक्कम, बी तारापूर, सी नरोरा, डी काक्रापारा। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तारापूर। दहावा प्रश्न, पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? ए नाशिक, बी छत्रपती संभाजीनगर, सी पुणे, डी अमरावती। योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी छत्रपती संभाजीनगर। पुढचा प्रश्न, गिरणा कोणत्या नदीची उपनदी आहे? ए तापी, बी कृष्णा, सी गंगा, डी गोदावरी। बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए तापी। 12वा प्रश्न, बेतला राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? ए
हिमाचल प्रदेश, बी छत्तीसगड, सी झारखंड, डी मध्य प्रदेश. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी झारखंड. 13वा प्रश्न. देशात टिंबटिंब या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पादन निघते. ए पंजाब, बी उत्तर प्रदेश, सी पश्चिम बंगाल, डी हरियाणा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पश्चिम बंगाल. पुढचा प्रश्न. डायनामाइटचा शोध कोणी लावला. ए थॉमस एडिसन, बी जेम्स वॅट, सी अल्फ्रेड नोबेल, डी अलेक्झांडर ग्राहम बेल. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अल्फ्रेड नोबेल. 15वा प्रश्न. सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च सेंटर राज्यात येथे आहे. ए नवी मुंबई, बी नागपूर, सी पुणे, डी मुंबई. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पुणे. 16वा प्रश्न. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा ठरणाऱ्या मान टिंबटिंब या जिल्ह्यास मिळाला आहे. ए रायगड, बी सिंधुदुर्ग, सी मुंबई, डी नागपूर. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सिंधुदुर्ग. 17वा प्रश्न. भंडारदरा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे. ए बुलढाणा, बी अहिल्यानगर, सी चंद्रपूर, डी भंडारा. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अहिल्यानगर. 18वा प्रश्न. सतीची प्रथा कोणत्या गव्हर्नर जनरलने बंद केली. ए वॉरन हेस्टिंग, बी लॉर्ड कॉर्नवालिस, सी लॉर्ड डलहौसी, डी लॉर्ड विल्यम बेटिक. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी लॉर्ड विल्यम बेटिंग. 19वा प्रश्न. लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली होती. ए श्यामजी कृष्ण वर्मा, बी रासबिहारी बोस, सी लाला हरदयाळ, डी बद्रुद्दीन तय्यबजी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए श्यामजी कृष्ण वर्मा. 20वा प्रश्न. आधुनिक भारताचा निर्माता कोणाला म्हटले गेले आहे. ए स्वामी दयानंद सरस्वती, बी ईश्वरचंद विद्यासागर, सी राजा राममोहन रॉय, डी स्वामी विवेकानंद. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राजा राममोहन रॉय. 21वा प्रश्न. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत. ए उपराष्ट्रपती, बी भारताचे सरन्यायाधीश, सी राष्ट्रपती, डी पंतप्रधान. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए उपराष्ट्रपती. 22वा प्रश्न. अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह करा. ए अत्य अधिक अंत, बी अति अधिक अंत, सी अति अधिक अंत, डी अति अधिक यंत. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी अति अधिक अंत. 23वा प्रश्न. प्रीत्यर्थ या शब्दाचा संधी विग्रह करा. ए प्रीती अधिक अर्थ, बी प्रीती इकडं लहान विलांटी आहे अधिक अर्थ, सी प्रीती मोठी विलांटी अधिक अर्थ, डी प्रीती लहान विलांटी अधिक अर्थ. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. 24वा प्रश्न. चिदानंद या शब्दाचा विग्रह असा आहे. ए चित अधिक आनंद, बी चित अधिक आनंद याच्यामध्ये त्याच्यामध्ये स्वर आहे, सी चिद अधिक आनंद, डी चिद अधिक आनंद. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 25वा प्रश्न. षण्मुख या शब्दाचा संधी विग्रह करा. ए षण अधिक मुख, बी षड अधिक मुख, सी षट अधिक मुख,
डी षट अधिक मुख, त्याच्यामध्ये ट हा व्यंजनला समाप्त झालेला आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. 26वा प्रश्न, धातू साधित नाम नसलेला पर्याय कोणता? ए पडणे, बी रडू, सी हसू, डी सत्य. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सत्य. 27वा प्रश्न, भाववाचक नामाबाबत खालीलपैकी चुकीची जोडी शोधा. ए सुंदर सौंदर्य, बी नवल नवेली, सी शूर शौर्य, डी गंभीर गांभीर्य. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी नवल नवेली. 28वा प्रश्न, मासा या शब्दाचे अनेक वचन रूप ओळखा. ए मासे, बी माशे, सी माशिये, डी यापैकी कोणतेही नाही. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मासे. 29वा प्रश्न, हंस या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द शोधा. ए हंसी, बी हंसा, सी हंसिन, डी हंसिका. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हंसी. 30वा प्रश्न, आईने मुलीला शाळेत घातले या वाक्यातील ला हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे? ए तृतीय, बी चतुर्थी, सी द्वितीय, डी सप्तमी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी द्वितीय. 31वा प्रश्न, तू या सर्वनामाचे प्रथमा विभक्तीचे अनेक वचने रूप कोणते? ए तुमचा, बी तुम्हाला, सी तुम्ही, डी तुम्हास. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तुम्ही. 32वा प्रश्न, जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात? ए पुरुषवाचक, बी संबंधी, सी आत्मवाचक, डी दर्शक. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी दर्शक. 33वा प्रश्न, जो, जी, जे ही कोणत्या प्रकारची सर्वनामे आहेत? ए पुरुषवाचक, बी संबंधी, सी दर्शक, डी प्रश्नार्थक. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संबंधी. 34वा प्रश्न, अद्री या शब्दासाठी समान अर्थाचा शब्द पर्यायातून निवडा. ए पृथ्वी, बी गिरिधर, सी शहर, डी पर्वत. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पर्वत. 35वा प्रश्न, किरकोळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द निवडा. ए उधार, बी घाऊक, सी कृश, डी रोग. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी घाऊक. 36वा प्रश्न, खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही? ए स्वयं अपंग, बी रोगी निरोगी, सी ग्राह्य त्याज्य, डी आय वय. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए स्वयं अपंग. 37वा प्रश्न, खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा. ए परंतु, बी की, सी ही, डी तू. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ही. 38वा प्रश्न, अत्यंत भोळा मनुष्य या अर्थाचा अलंकारिक शब्द निवडा. ए भोळासांब, बी गोगलगाय, सी उपटसुंभ, डी नंदीबैल.
योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भोडा सांब. 39वा प्रश्न, परीक्षेत नापास झाल्यामुळे गौरांगाला हे वाक्य अर्थानुसार पूर्ण होण्यासाठी कोणत्या अलंकारिक शब्दाचा उपयोग होईल? ए 14वे रत्न, बी जमदग्नी, सी गुडाचा गणपती, डी कर्णाचा अवतार. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 14वे रत्न. 40वा प्रश्न, नाटकाचा प्रारंभीचे सत्वन गीत या शब्द समूहासाठी एक शब्द निवडा. ए नंदादीप, बी नंदनवन, सी निर्मालय, डी नांदी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नांदी. 41वा प्रश्न, धर्मार्थ मोफत जेवण मिळवण्याचे ठिकाण यासाठी अलंकारिक शब्द निवडा. ए भोजनालय, बी धर्मशाळा, सी खानावळ, डी सदावर्त. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सदावर्त. 42वा प्रश्न, पुढीलपैकी कोणता शब्द परभाषिक शब्द नाही? ए पगार, बी सरकार, सी कंदील, डी अतिथी. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अतिथी. 43वा प्रश्न, खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता आहे? ए लृ, बी अम, सी ई, डी ओ. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ओ. 44वा प्रश्न, खालीलपैकी मूर्धन्य नसलेला वर्ण कोणता आहे? ए ड, बी ट, सी य, डी न. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी य. 45वा प्रश्न, खाली दिलेल्या संधीतून व्यंजन संधीचा गटात न बसणारा पर्याय निवडा. ए वाड्मय, बी षण्मास, सी गायन, डी विपत्काल. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गायन.